अजून अजितदादांची चिता शांतही होत नाही, तेच लोकांमध्ये राष्ट्रवादीचं काय होणार या प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे। तसं ही चर्चा स्वाभाविकपणे, कारण दादांचं जवळपास अख्खं पॉलिटिक्सच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले। राष्ट्रवादीतल्या फाटाफुटीतही भाजपसोबत गेल्यानंतरही शरद पवारांची राष्ट्रवादी ही कायद्याने अजितदादांची झाली होती। त्यामुळे आता त्याच राष्ट्रवादीचं काय होणार असा प्रश्न शरद पवारांच्या साक्षीने उभा झालाय। निव्वळ प्रश्नच उभा झाला नाही, तर त्यासाठी वेगवेगळे डाव टाकायलाही सुरुवात झाल्याचं माध्यमातल्या सगळ्या बातम्या, जाहिरातींमधून स्पष्ट झालंय। म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढे काय होणार, ज्या पक्षाचं 2 तुकडे झाले होते त्यातील एक तुकडा आता नेतृत्व विना पोरका झालाय, त्याचं काय होणार, साहेब की भाजप यासोबतच तिसरी शक्यता कोणती आहे याबद्दल चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते त्या पक्षाचे गटाचं इंजिन होते। पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करण्याची त्यांची क्षमता आणि प्रशासनावरील त्यांची पकड हीच त्यांच्या पक्षाची मुख्य ताकद होती। त्यांच्यासोबत जे आमदार आणि नेते गेले ते कोणत्याही विचारधारेपेक्षा अजित पवारांच्या करून दाखवण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून गेले होते। त्यामुळेच काही राजकीय विश्लेषक आज त्यांचा उल्लेख एक परिपूर्ण राजकारणी असा करताना दिसतात। पण त्यांची जागा कोण घेणार हा खरा प्रश्न आहे। दादांची जागा कोण घेणार? पहिल्या शक्यतेनुसार पक्षातूनच पर्याय उभा केला जाईल। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे नक्कीच प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्यासारखे ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत, पण त्यांचा राजकीय वकूब हा अजित पवारांशी तुलनाही करता येईल असा नाही। पटेल हे त्यांच्या पक्षाचे देशाचे नेते आहेत, पण त्यांच्या जिल्ह्यातही त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडून आणता येत नाही। दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष असलेल्या तटकरे हे गेल्या 2.5 वर्षात मुलीला रायगडचं पालकमंत्रीपद मिळवून देण्यापलीकडे किंवा शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी केलेल्या आरोपांशिवाय फारसे चर्चेतही नसतात। नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत तटकरेंचा रायगड जिल्ह्यातील प्रभावही निकालात निघालाय। त्यामुळे कार्यकर्त्यांचं मोहोळ असलेल्या राष्ट्रवादीला सांभाळणारा, महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात तळागाळातील कार्यकर्त्याला जोडून ठेवणारा, ज्याच्या एका शब्दावर कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा मास लीडर आता पक्षाकडे उरलेला नाही। अजितदादा हे पक्षासाठी एखाद्या फेविकॉल सारखं काम करत होते। तोच दुवा निखळल्याने आता दुःखाच्या डोंगरातून सावरण्याआधी पक्षापुढे मोठ्या आव्हानांचं डोंगर उभं झाले। हे निव्वळ आव्हान नाही, तर अस्तित्वाचं संकट आहे। पक्षातच पर्याय द्यायचा असेल तर खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार ही नावंही पुढे येऊ शकतात, हेही ध्यानात घ्यायला पाहिजे। पण ही नावं सध्याच्या राजकीय स्थितीत किती चालणार हा एक कळीचा मुद्दा आहे। भाजपमध्ये विलिनीकरणाची शक्यता आणि सत्तेचं गणित। आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या शक्यतेकडे। अजित पवारांनाही ठाऊक होतं की भाजपच्या आर्थिक ताकदीला आणि निवडणूक व्यवस्थापनाला तोंड देणं कठीण आहे। त्यामुळे आता त्यांच्या पश्चात त्यांच्या पक्षातील आमदारांचं काय होणार? या आमदारांसाठी राजकीय सुरक्षिततेचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे। अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीची टांगती तलवार आहे। सत्तेत राहणं ही त्यांच्यासाठी केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा नसून ती आता अस्तित्वाची गरज बनली आहे। त्यामुळे अजित पवारांच्या गटाचं भाजपमध्ये अधिकृत विलिनीकरण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। पण इथे एक पेच आहे, जोपर्यंत अजित पवार होते तोपर्यंत भाजपला त्यांची गरज होती, कारण त्यांच्याकडे मतांची एक मोठी वोट बँक होती। आता अजित पवारांविना असलेल्या या गटाला भाजप किती महत्त्व देईल? भाजपची रणनीती नेहमीच प्रादेशिक पक्षांना मिळंकृत करण्याची राहिली आहे। त्यामुळे आता या नेत्यांना भाजप पक्षात घेताना आपल्या अटींवर प्रवेश देईल, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्वच संपुष्टात येऊ शकतं। तिसरा आणि सर्वात संवेदनशील शक्यता म्हणजे पुन्हा एकदा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणं। राजकारणात काहीही अशक्य नसतं। अजित पवार हे विचाराने कट्टर धर्मनिरपेक्ष होते। त्यांनी भाजपसोबत युती केली असली तरी शाहू, फुले, आंबेडकर हा विचार त्यांनी कधीच सोडला नाही। त्यांच्या गटातील अनेक आमदार आणि नेते हे मुळात काँग्रेस राष्ट्रवादी विचारसरणीचे आहेत। त्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, मतदारांना भाजपची कार्यपद्धती आणि विचारधारा मानवणारी नाही। अजितदादांच्या जाण्याने शरद पवारांना झालेलं दुःख हे शब्दात मांडता येणार नाही।
या घटनेमुळे पवार कुटुंबातील आणि पक्षातील कटुता संपून भावनिक साथ घातली जाण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र आलं पाहिजे यासाठी स्वतः अजित पवार हेच आग्रही होते। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार होती असं म्हटलं जात होतं। त्यामुळे अजितदादांच्या पक्षातील ज्या नेत्यांना भाजपमध्ये जाणं मान्य नाही त्यांच्यासाठी घर वापसी हा एकमेव सन्मानजनक मार्ग उरतो। आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे या नेत्यांना कशा प्रकारे सामावून घेतात यावर राष्ट्रवादीचं पुनरुज्जीवन अवलंबून असेल। दोन्ही गट पुन्हा एक झाले तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात एक मोठी शक्ती म्हणून उभी राहू शकते। या तीन शक्यतांसोबत अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे। ती सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे। मराठा राजकारण आणि सामाजिक समीकरणे। अजित पवारांनी बहुजनांचा नेता असं राजकारण केलं, पण त्यांच्या अवतीभवती मराठा पुढारी तरुण पोरं दिसायची। मराठा समाजामध्ये दादांच्या नेतृत्वाकडे आपला आवाज म्हणून बघितलं जायचं। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला। लातूरमध्ये तर अव्वल क्रमांक मिळवला होता। त्यामुळे दादांच्या जाण्याने पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील मराठा राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। ही पोकळी कोण भरून काढणार हा प्रश्न आहे। सध्या तरी भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाकडे अजित पवारांच्या तोडीचा मराठा चेहरा नाही, जो प्रशासकीय दृष्ट्याही तितकाच सक्षम असेल। या सामाजिक पोकळीचा फटका महायुतीला बसू शकतो। मराठा समाज जो अजितदादांमुळे महायुतीकडे काही प्रमाणात झुकला होता, तो आता पुन्हा एकदा पर्याय शोधू शकतो। याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे। थोडक्यात काय तर अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका अशा वळणावर उभा आहे जिथून पुढे जाण्यासाठी त्यांच्याकडे स्पष्ट रस्ताही नाहीये। एकीकडे भाजपमध्ये विलीन होऊन आपली वेगळी ओळख मिटवणं किंवा दुसरीकडे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एक होऊन पक्ष वाचवणं असे पर्याय आहेत। राष्ट्रवादीचा पुढचा सगळा प्रवास निसरड्या वाटेचा आहे। राजकीय जाणकारांच्या मते स्वतंत्र पक्ष म्हणून अस्तित्वात राहणं या गटासाठी आता जवळपास अशक्य आहे, कारण अजितदादांची जागा घेऊ शकेल आणि पक्षाला एकसंघ ठेवू शकेल असा दुसरा चेहरा त्यांच्याकडे नाही। त्यामुळे नजीकच्या काळात आपल्याला एकतर मोठे पक्षांतर पाहायला मिळेल किंवा दोन राष्ट्रवादींचं एकत्रीकरण। या बदलत्या राजकीय समीकरणांविषयी तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का, की भाजप या परिस्थितीचा फायदा उचलून संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष आपल्यात सामावून घेईल? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। हे विश्लेषण तुम्हाला महत्त्वाचं वाटलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। अशाच सखोल विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।